वासुदेव सातवी. मी यशोदेचं काम करते आणि मी तुम्हाला आता गरोदर माताविषयी काही माहिती पण सांगते. गरोदर मातेने तिसऱ्या महिन्यामध्ये अंगणवाडी केंद्रात नोंदणी केली पाहिजे. कारण नोंदणी केली पाहिजे. गरोदर मातेला आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, मोडाले कडधान्य, पालक, मेथी, दूध अशा प्रकारचं जेवण घेतलं पाहिजे. आणि गरोदर मातेने नेहमीपेक्षा पावपट जास्त खाणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर 10 ते 12 किलो वजन वाढणे गरजेचे आहे. जर वजन वाढलं नाही तर गर्भामध्ये वाढत असलेल्या बाळाच्या मानसिक विकासावर वाईट परिणाम होतो. जेवणामध्ये पालक, मेथी, चवळी, चंदन बटवा, लाल माठ शेवग्याचा पाला आणि त्याचबरोबर लाल, पिवळ्या आणि नारंगी रंगाची फळे भाज्या जसं गाजर, टोमॅटो, भोपळा, आंबा हे खाणे गरजेचे आहे. आणि त्याच्यासोबत डाळी जसं मुगाची डाळ, तुरीची डाळ, काळे हरभरे, राजमा, तूर हे मोड आलेल्या डाळी याच्यापासून पोषण तत्वे या प्रकारची पोषण तत्वे मिळतात. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, गहू, नाचणी हे आपल्याकडे सहजपणे मिळतात. ह्याची सुद्धा भाकरी किंवा चपाती, रोटी करून खाणे. गरोदर मातेसाठी तिच्या होणाऱ्या बाळासाठी खूप फायद्याचं आहे. गरोदर मातेने दुपारी 2 तास डाव्या कुशीवर आणि रात्री 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. प्रत्येक महिन्यामध्ये वजन करणे सुद्धा महत्त्वाचे आहे.